सुबह के 5 बजे झोपेचं खोबरं करून आपण निघालो व्यायाम करायला. आणि पोरांनी सांगितल्याप्रमाणे बुटं घातले म्हणजे पळायला त्रास थोडा कमी होतो आणि गरम पाणी प्यायल्यावर ढेरी बी लवकर वसरती. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, नर्मदेर. आज घोडा बी आलाय बरं का पळायला. व्यायामाच्या ठिकाणी पोहोचलो तर खांदेमळ्यातले मित्र अगोदर चालले होते. आमचं मित्रमंडळ आलं, पहिली चर्चा करता करताच वेळ गेला. पळायचं का चालायचं, आणि शेवटी पळायला सुरुवात झाली. आणि आपल्याला रस्त्यात कोण भेटले नक्की बघा बरं का. आता व्यायाम करून घरी आलं ना तर टाइम काय असू द्या, भूकले लागते भाऊ. त्याच्यामुळे आपले पावलं डायरेक्ट किचनकडे वळाले. म्हणलं काय केलंय बघा यांची तर अजून तयारीच चालली बरं का. आणि मेनू काय होता आज, हुलग्याच्या मोडाचं कडाण. मग अख्खी इकडे चपात्या करीत होती आणि इकडं मामा भाचीनीचा अनका उठावला कडाण आणि चपात्या. मग त्या खाल्ल्या. अंकिताने जरा गोळ्या खाल्ल्या कारण तिचं थोडं थोडं दुखत आहे बी. मग निघालो होतो नगरला. डाबा बांधून बरं का, डाब्याशिवाय पर्याय नाही. मग काय सांगत तुम्हाला, मॅडम म्हणलं ते पेरू द्या तोडून. आणि ते पेरू नेमकं कसं निघालं बघा. कच्चं आहे. मग कशाला तोडायला लावला खा. बायकोच्या पुढं आणि गाडवाच्या मागं काही बोलायचं नसतं. त्याच्यामुळं बायकोने दिलेलं कच्च्या पेराला मी म्हणलो हाय लय भारी, तुम्ही म्हणा रामकृष्ण हरी, आणि मी जातो कामावरी. धन्यवाद.